हॅलो, तुम्हाला कधी एखाद्या ट्रिप मध्ये असं बॉलिवूड स्टाईल एक्सपिरियन्स आलाय का, जिथे थ्रिल, ऍडव्हेंचर, मस्ती आणि फॅमिली फन हे सगळं एकत्र असतं? नसेल तर आज नक्की येणार आहे, कारण आमच्या साऊथ गोवा ट्रिप मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं काहीतरी भन्नाट घडलंय. टायमिंग बघण्यात चूक झाली, झोपेत ज्या थ्रिल होता, ऍडव्हेंचर होतं आणि भरपूर फॅमिली टाईप प्लस काय पीसफुल वाटतं इकडे. एक नंबर मजा येते. म्हणूनच हा ब्लॉग अजिबात मिस करू नका. तो जो स्पॉट आहे ना, त्याला स्लीपिंग मुद्दा म्हणतात. तिथे आपण बघितल्यावर असं वाटतं की कोणी झोपलेलं आहे. हे जे दोन डोंगरांचे शेप आहेत ते बटरफ्लायच्या पंखांच्या आकाराचे आहेत. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अमेरिकन लाईफ मराठी वेब या चॅनलवर. तुम्ही अजून मागचा गोवा डेस्टिनेशन वेडिंग ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. वर लिंक दिली आणि या ब्लॉगच्या शेवटीही देणार आहे. फुल ऑन एन्जॉयमेंट आहे त्यात. तर झालं असं की कालच्या वेडिंगचा हँगओव्हर अजूनही आहे, पण आज सकाळी आमच्यासोबत जे झालं ना ते जरा डेंजरस होतं. कालचं लग्न झाल्यावर आम्ही 2 दिवसांची क्विक साऊथ गोवा ट्रिप करायचं ठरवलं. मांद्रेमवरून साऊथ गोव्याला जायचं म्हणून मी रात्रीच गोवा माइल्स या ऍपवरनं कॅब बुक केलेली आणि सकाळी आयत्या वेळेला ड्रायव्हरचा फोन आला आणि तो म्हणाला की मॅडम मी रिसॉर्ट पर्यंत येऊ शकत नाही कारण लोकल टॅक्सीवाले प्रॉब्लेम करतात, तर मी कॅब कॅन्सल करतो, नाहीतर तुम्ही मेन रोड पर्यंत चालत या. सो आम्ही दुपारी 12च्या उन्हात लगेज घेऊन जवळपास 1.5 किलोमीटर चालायला लागलो. रिसॉर्ट मधून बाहेर पडताना लोकल कॅबवाले उभेच होते आणि त्यांनी कॅब ऑफर केली आम्हाला. आम्ही ऍज युजल नाही म्हणलं आणि चालायला लागलो पुढे. आणि तेवढ्या ड्रायव्हरचा परत एकदा फोन आला की मॅडम मी समोरच्या भिंती मागे लपलोय, लोकल टॅक्सीवाले तुम्हाला फॉलो करतायत, तर प्लीज पटकन या. हे ऐकून आम्ही घाबरलो आणि पळत त्या कॅबकडे गेलो. बॅग्स आत टाकल्या आणि ड्रायव्हरने फुल स्पीडने साऊथ गोव्याच्या दिशेने गाडी वळवली, कारण तोही घाबरलेलाच होता. मग त्याने जरा गाव सोडल्यावरती नॉर्मल झालं तो आणि सांगितलं की नॉर्थ गोव्याच्या काही भागात लोकल टॅक्सीचा माफिया आहे. गोवा माइल्स, उबर, ओला या कुठल्याही कॅब सर्व्हिसेस अलाउड नाहीयेत. गोवा माइल्स हे एकच अफोर्डेबल ऑप्शन आहे, पण त्यांना सुद्धा हॉटेलच्या समोर येऊ देत नाहीत. हॉटेलच्या बाहेर आले तर मारहाण करतात आणि कस्टमर्सना आपल्याच कॅबमध्ये बसवून डबल ट्रिपल रेट्स लावतात. हे सगळं ऑनेस्टली जरा स्केरी सुद्धा होतं. तर अशा विचित्र एक्सपिरियन्सने साऊथ गोव्याची ट्रिप चालू झाली आता. पण पुढचे 2 दिवस कसे जाणार आहेत ते आपण बघूयात. गाडी जसजशी नॉर्थ मधून साऊथ कडे जाते तसं अजून सुंदर व्ह्यूज दिसायला लागलेत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उंच नारळाची झाडं, छोटे छोटे कलरफुल हाऊसेस, जुनी सुंदर चर्चेस. आता तयार झालेल्या या गोवा वाईब्स पेक्षा अजून सुंदर काहीच नाही वाटत आहे. आता 2 तास झालेत आणि आपण मडगावला पोहोचलोय, आमच्या रश्मीताईच्या घरी. बस. आणि आता पाणी. आणि शारीवा खूप क्यूट वेलकम करते आमचं. वेलकम. या या या. आम्ही आता फ्रेश झालोय आणि बेनॉलिम बीचला चाललोय. आणि शारीबा आम्हाला आता गोवा फिरवणार आहे. हा. आता आम्ही डिनर साठी आलेलो आहोत इकडे बेनॉलिम बीच वरती. पीसफुल आहे हे. शॅक आहे, डोमिनिक शॅक नावाचा शॅक आहे, बीच शॅक. एक हा खूप फरक जाणवतो अमेरिकेतल्या, आणि अमेरिकेत पण भरपूर बीचेस येतात आमच्या साईडला, बॉस्टन साईडला. पण एक फरक असा आहे की इतकं लाईव्हली वाटतंय ना आपल्या इंडियातल्या बीच मध्ये. आणि तिकडे 7 नंतर अंधार गुडूप, शॅक्स नसतात, म्हणजे जेवायचं खायचं वगैरे काय असं नसतं बीच वरती. आपल्याकडे जसं भेळ वगैरे मिळते मुंबईमध्ये, इथे तसं काहीच नाही. आय मीन US मध्ये तसं काहीच नाहीये. आता जेवण झालेलं आहे आणि आता थोडंसं वॉक करून आम्ही घरी लवकर जाणार आहोत. तर आपली उद्याची ट्रिप कंटिन्यू करूयात आता. मस्त चर्च, आवर लेडी ऑफ रोजरी चर्च नाव. गुड मॉर्निंग. आज दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि आम्ही रेडी झालेलो आहोत. सो आपण आज कुठे कुठे चाललोय? बीचला. बीचला. कुठला बीच? आणि कोल्हा बीचला. सो आम्ही आज काबोदीरामा आणि कोला बीच असे 2 बीचेस करणार आहोत आणि तिथे वॉटर ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. तर आमच्याबरोबर तुम्ही पण. आणि बटरफ्लाय बीच, पाळुलेम बीच, बटरफ्लाय बीचला. बापरे केवढे बीचेस. इकडे या साईडला ना 1-2 बंगलो आता चांगले आहेत, मस्त मस्त मोठे. हे मजा मस्त वाटतं कलरफुल बघायला. असं नसतात सगळीकडे. हा किती मोठा बंगलो आहे. हा पावसात पूर्ण बंद होता, आता त्यांनी व्यवस्थित क्लीन केलाय त्याला.
बीचला आलो. मामा काबुदीरामा बीचला आलो आम्ही. चला. कादिल मामा बीच. तो जो स्पॉट आहे ना हा, त्याला हा. स्लीपिंग बुद्धा म्हणतात. तिथे आपण Oh, wow. बघितल्यावर असं वाटतं की कोणी झोपलेलं आहे. राईट तोंड दिसतंय मस्त. काबोदीरामाच्या या व्हीलचा स्पॉट बघितला की फोटो काढावासाच वाटतोय. स्पॉटच खूप सुंदर आहे. तर थोडीशी फोटोग्राफी करून घेऊयात. आणि खाली हे किती सुंदर आणि क्यूट छोटे छोटे हट्स दिसत आहेत. आता आपण एक छोटासा ट्रेक करून काबोदीरामा बीच वर जाणार आहोत, जो इथनं दिसत नाहीये आणि डोंगराच्या खाली लपलेला आहे. तो बघूयात कसा वाटतोय ते. मस्त गर्दी नाहीये काही नाहीये. सॅटरडे आज तरी ते फोटोशूट चाललंय. गारगार वाळू. या बीचवर फर्स्ट टाइम आली आहे. आणि साऊथ गोवा लोक यासाठी प्रेफर करतात की इथे जास्त शांतता वगैरे असते. आणि तुम्हाला जर पीसफुल ट्रिप हवी असेल तुमची तर साऊथ गोवा इज द बेस्ट प्लेस फॉर दॅट. नेचरचा आवाज आहे इकडे, तुम्ही ऐकू शकता. आणि इकडे वॉटर ऍक्टिव्हिटीज पण आहेत जर तुम्हाला करायच्या असेल तर. स्पीड बोट्स, कायाकिंग वगैरे सगळं आहे इकडे. तुम्हाला दिसत असेल ॲब्सोल्युटली काही गर्दी नाही आहे. वीकेंड आहे, आज शनिवार आहे. इकडनं आम्ही खाली चालत आलेलो तेव्हा इझी वाटलं चालत येणं, पण पायऱ्या खूप मोठ्या जातात, तेवढं चढत जायचं आहे आम्हाला परत. पण एक मात्र आहे की गोव्यामध्ये तुम्ही 12 ते 5 या वेळेत बाहेर पडणं म्हणजे रिस्कच आहे, कारण की प्रचंड ऊन असतं. ज्यांना उन्हाची सवय आहे त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. चला आता खाऊन झालंय आमचं आणि आपण चाललेलो आहोत कायाकिंग करायला. आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे हा कायाकिंगचा. थोडी भीती वाटतेय पण बघूयात कसं काय होतंय ते. आम्ही चाललोय कायाकमध्ये. करायचंय फक्त. लेफ्ट लेफ्ट. सुरुवातीला 2-3 मिनिटं बॅलन्स होईपर्यंत थोडीशी भीती वाटली, पण जसं पॅडल सिंक्रोनाइज करतो ना तसंही काया पाण्यात एकदम स्मूथली ग्लाइड करते. पीसफुल वाटतं इकडे, एक नंबर मजा येते. आणि हे शूटिंग मी माझ्या पायांच्या बोटांच्या मध्ये फोन धरून घेते, कारण माझ्याकडे स्टँड नाहीये इथे ठेवायला, ऍडजस्ट करायला. सो खूप कष्ट करून मी हा व्हिडिओ बनवतेय. तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चला जाऊयात. आता युटर्न घ्यायचं आहे आम्हाला. तर ऑपोजिट साईडचं असतं. सो लेफ्ट साईडला पॅडल केलं की राईट साईडला वळते, राईटला केलं की लेफ्टला वळते. सो आता आम्ही लेफ्टला करतोय, म्हणजे युटर्न घ्यायचा आहे. हो, थांब थांब थांब. 5 minutes later. युटर्न नाही घेते ते. अरे आपण परत तसं जातोय. हा तेच असं पाहिजे. झालं, ये झाली. फायनली कायाकिंग झालं आमचं. आता आम्ही परत चाललेलो आहोत बेसला. मुली खतरनाक चालवत आहेत, आम्हाला भीती वाटायला लागली. वाकड्या तिकडे चालायला लागल्या आम्हाला पाडायच्या. चला युटर्न घेऊयात आपण आता. हो, ती घाबरली का दुसरी म्हणून उतरली. हो, नको. आता आम्ही शिकलो, आता आम्ही प्रो झालो, आता भीती नाही वाटत. ते ड्रॅगन फ्लायज आहे तिकडे. पोचलो आम्ही. खरंच या नेचरच्या सहवासामध्ये 40 मिनिटं कसे गेले काहीच कळलं नाही. आणि यातून हेही लक्षात आलं की भीतीच्या पलीकडेच सगळ्यात सुंदर मुमेंट्स असतात. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल हे कायाकिंग. तुम्ही पण कधी गोव्याला आलात तर इकडे काबोदीरामा बीचला कायाकिंग करा, कारण मोस्टली कायाकिंग थोडंसं डीप वॉटर असतं, पण हे शॅलो वॉटर आहे, म्हणजे जास्त खोल नव्हतं. हात बुडेल इतकंच खोल होतं. मजा आली. हा,
चढायला तेवढंच अवघड आहे. हा, खूप दुखत आपलं खूप दुखत आहे आपले पाय. आम्ही पेरू घेतोय तिखट मिठलं म्हणून. 1.5 किलोमीटर लांब असेल ना. तिथलंच नाही बघ तिथं मिस होतो पटकन हे पण ये एवढं ते लांब असेल. दिवाने. तर आता आम्ही घरी आलोय आणि थोडा आराम केला. पाळोलीम बीचला जायचं होतं पण तो इथनं 1 तास आहे आणि आता 5 वाजून गेले तर आम्हाला पोहोचेपर्यंत सनसेट वगैरे होऊन गेलेला असेल. सो आम्ही तो प्लॅन कॅन्सल करून चाललो आहोत कोलवा बीचला. आपण सगळ्या बीचला चाललो. त्याचं नाव काय आहे? कोल्हा बीचला मज्जा करणार. मज्जा करणार. आता आपण कोलवा बीचला आलोय, जो साऊथ गोव्यातला एक पॉप्युलर बीच आहे आणि इथलं काजू आणि कपड्यांचं मार्केट पण बरंच मोठं आहे. असे बसायचे पैसे आहे 30 मिनिटं इथं. थंड उन्हाळ्याच्या वेळेला काय ना आकाशाचा कलर कधी कधी खूप छान येतो. आता पण बघ किती छान वाटतं. बीच जरा क्राऊडेड आहे पण ॲम्बियन्स खूप छान आहे आणि इकडे बीच चेअर्ससाठी जरा एक्स्ट्रा चार्ज करतात. वन ऑफ दी मेन बीच आहे. जसं जिजू म्हणाले की हा साऊथ गोव्याचा कलंगूट किंवा बागा बीच आहे. शारिवामुळे आम्हाला खूप मजा आली गोवा ट्रिपमध्ये, हो की नाही? ही जी वाईब आहे ना, इट्स दी बेस्ट. ही US च्या बीचेसवर नाही आहे. म्युझिक, लोक, खाणं पिणं. आता आम्ही इकडे कोलवा बीचचं जे मार्केट आहे तिकडे चाललं थोडंसं शॉपिंग करायला, काजू वगैरे घ्यायला, सोव्हेनियर्स घ्यायला. म्हणजे काय घेऊ काय नको असं होतं इकडे. एवढे कपडे पण आमचं ऑलरेडी आता लगेज झालंय 17.5 किलो आणि 15 kg लिमिट आहे. 2.5 किलो वर झालंय. पण डायलेमा मध्ये मी आता घेऊ की नको आणि घेऊ तर कुठे ठेवू हे घेऊन. आणि इथे खूप सुंदर मॅग्नेट्स आहेत जे आम्ही घेतले. कुठले घेतले आपण? वाव, आय लव्ह गोवा. ये शारीवानी काय घेतलंय? पकड. हो. A few moments later. आम्ही घरी चाललोय. मज्जा खूप मज्जा केली आम्ही आज. खूप मज्जा केली आम्ही. आता केली. आणि ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. खूप सुंदर हॉटेल आहे किनारा नावाचं कोलवा बीचला. मज्जा आहे. हा आणि मज्जा आली. हा, खूप मजा आली. आम्ही खूप मज्जा केली. Cheers. आपला हा व्लॉग आपण इथे एंड करूयात. आय होप आमच्याबरोबर तुम्ही पण मजा केली असेल आणि शारीवाच्या भाषेत आम्हाला तर खूप मजा आली. तर तुम्हाला पण मजा आली का ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि भेटूयात परत पुढच्या शुक्रवारी एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजा करा, हसत राहा आणि भरपूर फिरा. आणि शारीवा तुला काय बोलायचं आहे का? हो, हां. सगळेजण फिरायचं आणि यायचं आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही गोव्यावरनं पुण्याकडे जायला निघालेलो आहोत. आणि रश्मी आम्हाला एअरपोर्टवर ड्रॉप करायला येते. आता खरंच निघायची वेळ आली आहे आणि हे 2 दिवस कसे गेले काही कळलं नाही. अजूनही शारीवाचं तुम्ही आज नका जाऊ आणि अजून 1 दिवस तरी थांबा असं चालूच आहे. आणि आमचा पाय सुद्धा निघत नाहीये आता, कारण लवकरच US ला परत जायचंय आणि ही भारतातली शेवटचीच ट्रिप असणार होती. सो थोडंसं जास्त वाईट वाटतंय पण फ्लाईट असल्यामुळे आम्हाला जावंच लागेल आता. 2 hours later. आता आम्ही एअरपोर्ट जवळ पोहोचतोय. मडगाववरनं मोपा एअरपोर्टला यायला 2 तास लागतात. पण आता एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आम्ही पोहोचणार नाही. चला चेक इन करून निघू लवकर. हो ना, बिचारी एवढं म्हणत. मग काय तर आज मस्त पालोलेमचा प्लॅन झाला. हो ना, आमचा चांगला बीचचा प्लॅन होता एका. Shit यार. ठेवतो. आमची हा, रात्री बघतो आता काय 11:20ची करताय फ्लाईट तो. होती. आम्ही चालेल. सकाळी पोहोचलोय आता हो. एअरपोर्टला. टायमिंग बघण्यात चूक झाली. झोपेत आहे. थोडा लवकर फोन केला असता तर